तिसरा डोळ्याने आम्हाला दर्शन दे. डम 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 वाला हो भगवान महादेव नृत्य करायचं. माता पार्वती सती भगवान भोलेनाथाच्या जवळ गेली आणि भगवान भोलेनाथाला कारण भगवान भोलेनाथ वैराग्याचे मुकुटमणी आद्य आमच्या पंढरपुराचे आद्य वारकरी पाहिल्यानंतर तिला सुद्धा जवळ घेतलं भगवान भोलेनाथाने आणि दोघेही जवळ बसले. खुर्चीवर बसवून घ्या. काही गुह्यतम ज्ञान भगवान भोलेनाथाने पार्वतीला सांगितले. ते पती पत्नी आहे आणि भगवान भोलेनाथ वैराग्याचे मुकुटमणी प्रश्न केला म्हणजे पार्वतीनं हे देवादिदेव महादेव स्वामी पूर्वीच्या स्त्रिया स्वामी म्हणायचे पतिदेवाला. आता हे नाही सांगणार. प्रश्न केला आणि देवा बाकी इतर देवतांपेक्षा तुम्ही निराळे वागता निराळे राहता. पार्वती अगं त्यांना देव म्हणता आणि मला देवादिदेव महादेव म्हणतो का? तर त्यांना पाहून इतर देवतांना पाहून भूत पिशाच निघून जाते. भगवान भोलेनाथाचा भूत पिशाच सुद्धा नमन घालायचे. शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती राजे पायी माझे राजे पायी राजे पायी राजे पायी माझे त्याचे काही माझी मुक्ती. भगवान भोलेनाथ भोळा सगळ्या देवतेपेक्षा भोळा पार्वती. आणि मी वैराग्याचे प्रकार सांगतात. मी एक मशान वैराग्य आणि मशान वैराग्य
वैराग्याला जो संन्यास आहे, जो वैराग्य आहे, त्याच्या जीवनामध्ये काही नियमावली नाही. म्हणून अंगावर भस्मांग आहे, गळ्यामध्ये रुद्राक्षांच्या माळा आणि सर्प आहे, हातामध्ये त्रिशूल डमरू, हे माझं प्रतीक आहे. आणि माझं राहणं एका मशानामध्ये का तर नित्य नेम भगवान भोलेनाथ वैराग्य आहे. आणि प्रत्येक जीव प्रत्येक जण गेल्यानंतर माझ्याच घरी येतात, प्रत्येकाला माझ्याच घरी घेऊन येतात. आणि एवढ्याच संगोपन करण्यामध्ये माझा वेळ निघून जाते. आणि म्हणून मला चांगले वस्त्र घालून राहता येत नाही. तुम्ही पहा, एखादी जो व्यक्ती नेमानं कामात राहतो तो कसाही राहतो, तर त्याप्रमाणे. आणि भगवान शंकराची दोन मुलं प्रत्येकाला माहिती आहे, एक कार्तिकीय आणि गणराय. एक दिवस पार्वती मैयाने गणपतीरायाला बोलवलं. महाराजांना बरोबर सांगा. पार्वतीनं आवाज दिला गणरायाला, हो गणपती बाप्पा पुढे जायचं, पार्वती मैयाचं. महाराज आवाज नाही तर तिकडे बरोबर गणपतीरायाला समोर घ्या, पार्वती मैयाचं. आणि मातेला नमस्कार केला. ती जगत जननी आहे. गणरायाने आईला नमस्कार केला आणि आईने सांगितलं, गणराया कोणी जरी येईल दर्शनासाठी तरी कोणाला येऊ द्यायचं नाही. मी आता सगळे कामं आटोपले, मी स्नान करता जाते. आणि पार्वती मैया स्नाना करता निघून गेली. तिकडे बसवान महाराज बरोबर त्यांना सांगा प्रसंग. हा तिकडे खुर्ची द्या. पार्वती मैया स्नान करण्याकरता निघून गेली आणि जाताना सांगितले की कोणी जरी येईल ना तरी येऊ द्यायचं नाही. गणपतीराया दारासमोरच बसले. आणि नजर ठेवून होते की कोणी या दरबारात येईल. आईला सांगितलं का कोणाला येऊ द्यायचं नाही, माझी स्नान होईपर्यंत कोणी येता कामा नाही. सगळ्यात पहिले भगवान भोलेनाथाचा नंदी आला. नंदी आला आणि नंद्याला पाहून गणपती महाराज उभे झाले. नंद्याला विचारलं, भगवान भोलेनाथांनी पार्वती मैयाला कक्षेमध्ये बोलावलं. गणपतीरायाने सांगितलं, हे नंद्या नंद्या आई स्नाना करता गेली आणि सांगितलं का कोणी जरी येईल ना तर त्याला आतमध्ये येऊ द्यायचं नाही. कोणी येईल आतमध्ये येऊ द्यायचं. नंद्याने हात मारला. कारण भगवान भोलेनाथाचं वाहन होतं. नंदी जोतोरे अंगाला झटका दिला आणि गणरायाने सांगितलं, नंदी महाराज आतमध्ये प्रवेश करायचं नाही. गणपती महाराज एकदम सायलेंट आहे. गणपती महाराजांनी नंद्याला धरलं. हो नंदी महाराज, सांगितलं ना आतमध्ये जायचं नाही.
दोघांमध्ये युद्ध झालं गणपती महाराज आणि गंग्यामध्ये. महाराज हे बुद्धीचे दैवत आहे आणि त्या ठिकाणी चाणक्य बुद्धी ठरवली हे विद्या जसं आला ना तसा परत जा. बराच उशीर लवकर केला नंदी महाराज आले नाही म्हणून भगवान भोलेनाथ पक्षामध्ये आले आणि गणरायांनी हात आडवा केला. हात आडवा केल्याबरोबर भगवान भोलेनाथाला अनावर राग आला. भगवान भोलेनाथांनी मोठ मोठे डोळे काढले, त्रिशूल उचलले. हे गणपती माझ्या पोटचं पोरगं मला आडवा येतो. गणरायाने सांगितलं बाबा आईने सांगितलं कोणी जरी येईल तरी मला आतमध्ये प्रवेश द्यायचा नाही. तो बाप असो किंवा कोणी असो. केव्हाच राग आला नाही भगवान भोलेनाथाला. भगवान भोलेनाथाने हातामध्ये असणारी त्रिशूल घेतली आणि गणपती सगळं दोघांचं युद्ध चालू झालं. भगवान भोलेनाथाने मानेवर तलवार दिली आणि गणरायाची मान छाटून टाकली. गणराय झालं पडले. स्नान करून पार्वती मैया आली. पार्वती मैया धावत आली आणि गणराय खाली पडलेले होते. स्वामी गोपाल कृष्ण भगवान की जय. नमो पार्वती पते हर हर महादेव. म्हणून तेव्हापासून गणरायाला हत्याचं सोड लावून त्याला सुंदर कथा आहे. उर्वरित भाग आपण उद्याच्या सत्रामध्ये सांगूया. तेव्हा झालेली सेवा केलं कोटी ब्रह्मांडाचे धनी कृष्ण परमात्मा. ग्रामदैवत हनुमंतराय आदिशक्ती माता जगदंबा. कथेसाठी विराजमान असलेले 33 कोटी देवांगण एक शक्तीनं नारद परिसरातील सर्व साधू संत मायबाप मंडळी या ग्रामातील समस्त माता भगिनी बाल गोपाल जनता जनार्दन खरोखर